महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं दिनांक 11/5/2026 प्रस्तुत पत्र हे राज्यातल्या शिक्षकांना दिलासा देणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे. नेमकं या पत्रात काय सांगितलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे 11/5/2026 एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. सदर पत्र माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविण्यात आलेला आहे. पत्राचा विषय आहे सन 2025-26च्या संच मान्यतेबाबत आणि या अनुषंगाने 3 महत्त्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पहिला संदर्भ आहे तो दिनांक 15/3/2024चा, दुसरा संदर्भ आहे तो 18/3/2026चा आणि तिसरा संदर्भ आहे तो 24/3/2026चा. आता आपण या पत्रात काय म्हटलं ते या ठिकाणी जाणून घेऊया. शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील संच मान्यतेच्या तरतुदी व अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक 24/2/2026 रोजी त्यांचे मंत्रालयीन दालन क्रमांक 702, 7वा मजला, विस्तार, मंत्रालय, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील गट 9-10च्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी संच मान्यता वर्ष 2025-26 मध्ये काही निकषांच्या आधारे संदर्भ क्रमांक 3च्या पत्रान्वये सवलत देण्यात आली आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये म्हणून सदर सवलतीमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे. शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार गट 9-10 करिता ग्रामीण भागासाठी वर्ष 2025-26 ची संच मान्यता करताना दोन्ही वर्गाची एकत्रित पटसंख्या 20 किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास 3 शिक्षक अनुज्ञेय करण्यात यावे. सन 2025-26च्या संच मान्यतेमधील उपरोक्त सवलत शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रोत्साहन म्हणून केवळ 1 वर्षासाठी देण्यात येत आहे. उपरोक्त सवलत ही कार्यरत शिक्षकांसाठीच मर्यादित असेल. सदरहू पदे भरण्यासाठी नवीन भरती करू नये असे माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. संच मान्यतेच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाचा हा एक अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. सदर देण्यात येणारी सवलत ही केवळ 1 वर्षासाठी असेल. हे मुद्दा क्रमांक 2 मधील वाक्यही तेवढंच महत्त्वाचं आहे. प्रस्तुत पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.